नमस्कार नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 27 फाल्गुन शके 1947, अर्थात 18 मार्च 2026. मंडळी, अनंत हस्ते कमलाकरानं देता किती आवरशी दो करानं असं म्हटलं जातं ना, ते अगदी खरंय बघा. म्हणजे निसर्गानं आपल्याला अगदी सारं काही भरभरून दिलेलं आहे. फक्त आपल्याला ते योग्य प्रकारे शोधता आलं पाहिजे आणि त्याचा चांगल्यासाठी उपयोग करून घेता आला पाहिजे. बरोबर ना मंडळी? आपण जेव्हा नदीकाठी किंवा समुद्रकिनारी फिरायला जातो त्यावेळी बऱ्याचदा आपल्याला शेवाळ दिसतं. अतिशय आकर्षक रंगाचं तजेलदार असं हे शेवाळ खाद्यपदार्थ, औषधं, सौंदर्य प्रसाधनं आणि खतं बनवण्यासाठी वापरलं जातं. म्हणजेच मानवी आरोग्यासाठी आणि उद्योगासाठी शेवाळ हे अत्यंत उपयोगी आहे. तर आज आपण समुद्री शैवालापासून खत निर्मिती कशी केली जाते आणि यामध्ये काय संधी निर्माण होऊ शकतात याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी प्राध्यापक परेश गुरव यांना आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे आणि त्यांच्याशी चर्चा केली आहे ऋचा गद्रे यांनी. नमस्कार श्रोतेहो, समुद्री शैवाल हे तर आपल्याला माहिती आहेच, पण या शैवालापासून खत बनवलं जातं. तर हे खत नेमकं कसं बनवलं जातं याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे प्राध्यापक परेश गुरव सर आलेले आहेत. गुरव सर हे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात कार्यरत आहेत. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, समुद्री शैवाल हा घटक खत म्हणून का वापरला जाऊ शकतो? जसं की आपल्याला माहिती असेल, पारंपरिक जे आपण खतं वापरतो ज्याच्यामध्ये प्रामुख्याने नत्र, स्फुरद आणि पालाश हे 3 घटक फार महत्त्वाचे असतात. हो. हेच 3 घटक ह्या समुद्री शैवालामध्ये खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याचा आपण खतं म्हणून वापर करू शकतो. हां, हा खत निर्मिती जो प्रकल्प आहे त्याचा विचार कुठून आला? म्हणजे यापासून खत बनवावं असं कसं आलं? साधारण तुम्हाला माहिती असेल, आपल्या रत्नागिरी समुद्र किनारे आहे ते पर्यटनासाठी फार प्रसिद्ध आहे. हो. अशाच एका संध्याकाळी आम्हाला पर्यटनासाठी गेलो होतो आणि संध्याकाळी फिरता फिरता समुद्री शैवाल आहे ती आम्हाला वाळूवरती दिसली. आणि ह्या वाळूचा वरती दिसणाऱ्या शैवालाकडे बघताना खूपच्या खूप डिग असे त्याच्यावर पडले होते, वाळूसिडी. आणि मग ह्या समुद्र शैवालांचा आपल्याला काय उपयोग करता येईल, कारण का तर हे सगळं वाया जाणार होतं. बरोबर. या सगळ्या वाया जाणाऱ्या घटकांपासून आपल्याला काही वेगळं करता येईल का, असा विचार पहिला प्रथम आला. आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं ह्याच्यावर संशोधन केलं आणि मग ह्या खत निर्मिती प्रकल्पाची संकल्पना आम्हाला सुचली. हां, म्हणजे टाकाऊतून टिकाऊ अशा पद्धतीने तुमच्या मनात विचार आला. हा खत निर्मिती प्रकल्प आपल्या कोकणात यशस्वी होऊ शकतो का? हो, नक्कीच. आपलं कोकण यासाठी समृद्ध आहे. आपल्या कोकणाला समृद्ध असे समुद्र किनारे आहेत आणि या ठिकाणी हा प्रकल्प नक्कीच यशस्वी होऊ शकतो. पुरेशी आपल्याला उपलब्ध साधनं सुद्धा जी लागणार आहेत या खत निर्मितीसाठी ती सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे आहेत. आत्ताच तुम्ही सर म्हणालात की आपल्याकडे पुरेशी साधन सामुग्री आहे खत निर्मितीसाठी शैवालांपासून. म्हणजे नेमकं काय काय आपल्याकडे आहे? प्रामुख्याने जर विचार केला ती समुद्र शैवाल जे आहे याच्यामध्ये जे कंटेंट आहेत, म्हणजे मूलतः त्याच्यामध्ये नत्रस्फुरद पालाश असल्यामुळे आपल्याला वेगळं काही असं करावं लागत नाही. ज्याला आपण फर्मेंटेशन प्रोसेस असं म्हणतोय, ज्याच्यामध्ये आपण साखरेचा एक घटक त्यामध्ये ॲड करावा लागतो या संपूर्ण समुद्र शैवालामध्ये. त्यासाठी कलेक्शन करणं फार गरजेचं आहे. मग केवळ टाकाऊ घटक आहे तो फक्त आपल्याला गोळा करायचा आहे आणि त्यापासून खत निर्मिती करायची. म्हणजे टाकाऊ पदार्थ गोळा करणं ही तेवढी सोपी गोष्ट नाहीये. मग ते काम तुम्ही कसं केलं? आपले विद्यार्थीच यासाठी फार उपयोगी आले आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाची काम केलं की गोळा करणं, कारण ही गोष्ट सहज शक्य होणारी नाही. बरोबर. विद्यार्थी यासाठी लागतात आणि विद्यार्थ्यांनी हे सगळं संपूर्ण काम केलं. त्यांनी हे घटक आहेत ते गोळा केले आणि मग त्याचा आम्ही वापर केला. आता तुमचा हा जो प्रकल्प आहे ज्यातून तुम्ही खत निर्मिती केलीत, तर त्याविषयी आम्हाला सांगा. कशी केलीत ही खत निर्मिती? त्याची प्रोसेस कशी होती? सुरुवातीला काय केलं गेलं की जी काही सगळ्यात मोठी सामग्री आहे म्हणजे समुद्री शैवाल, ही समुद्री शैवाल आम्ही कलेक्ट केली. त्यानंतर ही कलेक्ट केलेली समुद्री शैवाल आहे तिचं स्वरूप आहे ते बदलायचं होतं. म्हणजे जो काही मोठा डेटा होता, म्हणजे खूप जास्त प्रमाणात आपल्याला ते बघायला मिळत होतं,
त्याची साईज आहे ती फार कमी छोटी करावी लागते, जेणेकरून फर्मेंटेशन प्रोसेस आहे ती सोपी जाईल. बरं. मग त्यासाठी ती आम्ही सुरुवातीला गोळा केली, त्यानंतर तिला स्वच्छ धुतली. स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये जे असणारे कंटेंट आहेत, जसे काही वाळू आहे, मीठ आहे, हे पूर्णतः साफ करून घेतल्यानंतर पूर्णतः बारीक करून घेतली. त्यानंतर बारीक केल्यानंतर ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा कंटेंट असतो तो साखरेचा एक सोर्स तो द्यावा लागतो. मग ह्यासाठी आम्ही गुळाचा वापर केला आणि हा जो गुळ आहे त्यात ॲड केल्यानंतर साधारण 30 दिवसानंतर फर्मेंटेशन प्रोसेस होते आणि त्यानंतर आपलं जे खत आहे द्रवरूप पदार्थामध्ये तुम्हाला ते साठताना बघायला मिळू शकतं. हां. यामध्ये जैविक खताचं काही वर्गीकरण असतं का? हो, यामध्ये प्रामुख्याने हे जे खत आहे ते थेट सेंद्रिय खत आणि द्रवरूप शैवाल खत या 2 विभागामध्ये विभागलं जातं. हां. यात नेमका फरक काय आहे? यातलं जे पहिलं घटक जो आहे म्हणजे थेट सेंद्रिय खत, हा जो घटक आहे तो जर बघितला तर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात काय बघायला मिळेल तर जाडसर असतो आणि ह्याच्यामध्ये द्रवरूप पदार्थ नाही आहेत. म्हणजे स्थायू पदार्थ आपण ज्याला म्हणतोय तो तुम्हाला डायरेक्टली वापरता येऊ शकतो. द्रवरूप शैवाल खत जे आहे ते आपल्याला फर्मेंटेशन प्रोसेसमधून त्याला बाहेर काढावं लागतं, त्यानंतरच ते आपल्याला निश्चित स्वरूपात मिळू शकतं. बरोबर. आता हे खत तयार करण्यासाठी काही साधन सामुग्री लागली असेल तर ते नेमकं काय काय लागलं तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा छोटासा कंटेनर ज्यामध्ये आपल्याला ही शैवाल ठेवता येईल. हां. प्रामुख्याने जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळी छोट्या स्केलपासून म्हणजे अगदी 1 किलो भर अशी शैवाल घेतली आणि त्यापासून एक एक्सपेरिमेंटल म्हणजे एक प्रयोगात्मक आम्हाला ही कृती करायची होती. मग तो प्रयोग करून बघितला आणि त्यानंतर चांगला जो रिझल्ट आम्हाला मिळाला बघायला तो खूप चांगला होता. आता हे फर्मेंटेशन होण्यासाठी किती काळ जावा लागतो? साधारण एक महिना लागला. सर, आता हे खत तयार झाल्यानंतर ते नेमकं शेतीमध्ये वापरलं जातंच, पण या व्यतिरिक्त अजून काय त्याचे उपयोग केले जातात की कुठल्या कुठल्या पिकांसाठी हे वापरलं पाहिजे असं काही आहे का? सुरुवातीला ज्यावेळी ह्याचा विचार झाला त्यावेळी आमच्या डोक्यात असं होतं की आपल्याकडचे जे शेती आहे म्हणजे भात शेती जी आपल्याकडे होते त्यामध्ये याचा वापर करता येऊ शकतो का? शिवाय मग आपल्याकडे फळबाग व्यवसाय आहे, तर फळबागेमध्ये याचा वापर होऊ शकतो का? मग सुरुवातीला आपण असं लक्षात आलं की भातांच्या पिकामध्ये याची चांगली वाढ होते. म्हणजे भाताच्या पिकामध्ये जर आपण टाकलं हे खत तर त्याच्यामध्ये भातांची चांगली वाढ होते. त्यानंतर आंबा पीक आहे, आंबा पीकमध्ये आपण रासायनिक खतं वापरतो, त्याच्याऐवजी जर आपण हे जैविक खत वापरलं तर त्याचा चांगला आपल्याला पुढे उपयोग होऊ शकतो. हे अतिशय उपयुक्त असं हे खत आहे की ज्याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. हो. आता हे करताना तुम्हाला काही आर्थिक मदत देखील लागली असेल तर ती कुठून तुम्ही मिळवलीत? महत्त्वाचा भाग असाच आहे की याच्यात आर्थिक मदत अशी काही लागत नाही आहे. तुम्हाला साधारण 10 रुपयाचा तुम्ही गुळ घेतलात तर 10 रुपयाच्या गुळापासून होणारी ही खतनिर्मिती आहे. अरे, म्हणजे खूपच साधी आणि काहीच खर्च नसलेली आहे असं आपण म्हणू शकतो. तेव्हा शेतकऱ्यांनी नक्की याचा विचार केला पाहिजे. या खतनिर्मितीमुळे पर्यावरणाला काय नेमका फायदा होऊ शकतो? जर विचार केला तर आपल्याला असं कळेल पर्यावरणामध्ये आता जे आपण वापरतो पारंपरिक खतं ती खूप जास्त प्रमाणात महागडी असतात. शिवाय ह्याचा खूप जास्त परिणाम आपल्या पर्यावरणावर होताना आपल्याला दिसतो. पण जर तुम्ही ही खतं वापरलात तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचं जैविक खतं असल्यामुळे त्याच्या पर्यावरण याचा कोणताही हानी होणार नाही. कमी खर्चात आहेत म्हणजे कमी खर्चिक तुम्हाला ही खतं मिळू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट आपल्याला इथे नमूद मला करावीशी वाटते, किनारपट्टीवर जी सेंद्रिय कचरा जो होतोय त्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल या गोष्टीतून. त्यानंतर ग्रामीण रोजगार निर्मिती करण्याचं महत्त्वाचं काम आपलं होऊ शकतं. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं सेंद्रिय शेतीला चालना. नक्कीच. तुम्ही शेतीमध्ये या समुद्री शैवाल खताचा कसा उपयोग होतो हे सांगितलं. आत्ता तरी आपल्याकडे हे निसर्गातनं मिळतंय, पण अशा पद्धतीने या समुद्री शैवालाचं संवर्धन आपल्याला करता येऊ शकतं का? हो, नक्कीच. आपल्याकडच्या समुद्र किनाऱ्यावरती अशा प्रकारचे काही उपक्रम चालू आहेत. त्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या इतर प्रजाती आणल्या आहेत समुद्री शैवालांच्या. काही वेळा असं होतं की आपल्याकडच्या भागातल्या त्या नाही आहेत. मग भविष्यात जर समजा आपल्याकडच्या समुद्री शैवाली जर कमी झाल्या तर त्यांचं संवर्धन आपल्याला आपल्याच ठिकाणी करता येऊ शकतं. आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या प्रजाती उपलब्ध आहेत? आता आपल्याकडे सर्गॅसम नावाची प्रजाती आहे जी प्रामुख्याने आपण वापरतोय खतनिर्मितीसाठी. ती प्रामुख्याने बघायला मिळते. त्यानंतर उल्वा आहे, ही प्रजाती सुद्धा बघायला मिळते. पण आता आम्ही जो फोकस ठेवला आहे किंवा आमचं केंद्र बिंदू आहे तो फक्त सर्गॅसम या स्पीसीजवरती, कारण खूप जास्त प्रमाणात ते आपल्याकडे सापडली. या व्यतिरिक्त अजून कोणत्या प्रजाती आहेत ज्या बाहेर सापडत असतील, आपल्याकडे नसतील? पडायना आहे,
लॅक्टोका आहे. म्हणजे त्याचं देखील संवर्धन आपण इथे करू शकतो का? ज्या आपल्याकडे मिळत नाहीयेत पण त्याचे उपयोग आहेत, तर त्याचं संवर्धन करू शकतो का हो, आपण? नक्कीच करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने संवर्धन करून शेतीमध्ये त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो. बरोबर. फक्त ह्यामध्ये अशी एक गोष्ट होऊ शकते, कारण बाहेरच्या ज्या आपल्या प्रजाती आहेत त्यांचा आपल्या प्रजातीवर काही परिणाम होऊ परिणाम होतोय शकतो. का? कारण काही प्रजाती आहेत त्या आक्रमक असू शकतात. हां, म्हणजे हाही हाही भाग आहे भाग होऊ यातला एक. शकतो. त्यामुळे शक्यतो आपल्याकडच्याच प्रजाती प्रजातींचा आपणच संकलित करणं किंवा संवर्धन करणं फार गरजेचं आहे. बरोबर. आता शेतीमध्ये जेव्हा खतं वापरतो तेव्हा ती वापरताना काही काळजी घेणे आवश्यक असतं इतर वेळी. हां. तर हे शैवाल खत वापरताना सुद्धा अशी काही काळजी घेणं आवश्यक आहे का? यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचं प्रमाण. हां, जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात ते घेतलं 1:100 असा रेशो आहे. म्हणजे हां. जर तुम्ही घेतला तर एक ड्रॉपला तुम्ही 100 समजा तुम्ही 1 ml घेतलं तर त्याला 99 ml तुम्ही पाणी घ्यायचं आणि हां. त्यानंतर तो भाग जो आहे तुम्ही वापरणार आहात हं, खत म्हणून. हां. पण जर हे प्रमाण चुकलं तर त्याचा निश्चितच विपरीत परिणाम होऊ शकतो. आता हे खत देताना कशा पद्धतीने दिलं पाहिजे? म्हणजे बऱ्याच झाडांना आळं करून खत देतात हां. किंवा डायरेक्ट बुंध्यात ओततात हां. किंवा काही वेळा फवारणी स्वरूपात दिलं जातं. तर हे खत देण्याची कोणती पद्धत आहे? आता प्रामुख्याने जर विचार केला तर फळबागांवरती तुम्हाला देताना फवारणी जशी करावी लागते त्याचप्रमाणे करावी लागणार आहे. हां, जर तुम्हाला भात पिकावरती जर करायची असेल तर त्याला मुळापासून देणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे जसं पीक जसं असेल पीक असेल तसं. त्याप्रमाणे तुम्हाला ते ठरवावं लागेल. बरोबर. काही काळजी हे खत देताना घेणं आवश्यक आहे का? तसं काही गरजेचं वाटत नाही, कारण जैविक खत असल्यामुळे तसं काही कोणाला इजा होणार नाही. हां, कारण रासायनिक खतं फवारताना फवारताना ही काळजी काळजी घ्यावी घ्यावी लागते. तशी काळजी हे खत फवारताना नाही घ्यावी लागणार आहे. म्हणजे एकूणच शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे खूप चांगलं असं खत आहे. सर, सध्या आपण बघतोय की सतत हवामान हे बदलत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये हे जे खत आहे ते पर्यावरणपूरक आहे का आणि त्याचा फायदा नक्की काय होऊ शकतोय? नक्कीच हा एक सामाजिक उपक्रम होऊ शकतो, हं, ज्यामध्ये आपल्या ज्या लोकल कम्युनिटीज आहेत, म्हणजे जसे काही आपल्याकडचे मच्छीमार बांधव आहेत, हां, त्यासोबतच काही समुद्रकिनारी राहणारी लोकं आहेत, जी अजूनही त्यांचा उदरनिर्वाह या समुद्रावरतीच आहे. बरोबर. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याजवळचे समुद्रकिनारे आहेत ते ज्यावेळी ते रापण करतात किंवा हां, जी मासेमारी केली जाते त्यामध्ये त्या जाळ्यामधून खूप जास्त प्रमाणात ती समुद्री शैवाल बाहेर पडते हं, आणि ह्याचा खूप त्रास होतो. बरोबर. मग समजा आपण त्यांनाच ह्या गोष्टीचं प्रशिक्षण दिलं की तुम्हाला हे जैविक खत तयार करता येईल, हं, मग त्यापासून त्यांना तो खतनिर्मितीचा प्रकल्प तयार करून मग त्याप्रमाणे ते खत तयार करू शकतात. आणि समजा बरोबर. त्यांच्या बागा असतील किंवा हं. मग इतर कोण त्याच्यासोबत व्यापारी ओळखीचे असतील तर त्यांच्याकडे ती त्याची विक्रीसुद्धा करू शकतात. हं. म्हणजे रोजगाराची संधीसुद्धा याच्यातून यामधून निर्माण होऊ मिळू शकते. शकते. बरोबर. ह्याच्याच अनुषंगाने एक प्रकल्प आम्हाला ब्रिटिश काउन्सिल आणि मुंबई विद्यापीठ यांच्या अनुषंगाने मिळालं आहे, ज्याच्यामध्ये साधारण 80,000 रुपयाचं अनुदान आम्हाला मिळालं आहे. हं, ज्याच्यामध्ये आम्ही असं करणार आहोत भविष्यामध्ये, आपल्या रत्नागिरीच्या ज्या लोकल कम्युनिटीज आहेत, मच्छीमार बांधव असतील किंवा समुद्राजवळ राहणारी लोकं, त्यांच्यासोबत हे काम करून त्यांना ह्या गोष्टी शिकवायच्या आहेत. हां, यामध्ये त्यांचा सहभाग आम्हाला लागणार आहे. म्हणजे तुमच्या बरोबर. माध्यमातून ही गोष्ट आमच्या सहज साध्य होऊ शकते. बरोबर. सर, आता ह्या खताविषयी खूप माहिती तुम्ही दिलेली आहे. पण जाता जाता आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही याविषयी काय सांगाल? आपण असं म्हणतो की बऱ्याच वेळा असा संकल्प केला जातो की कोकणात काय आहे, हां, रोजगाराच्या काही संधीच नाहीत. जर आपण विचार केला तर त्या टाकाऊपासून काही टिकाऊ घटक सोबतच रोजगाराच्या संधी आपल्याला भविष्यात निर्माण होऊ शकतात. बरोबर आहे. त्यामुळे ह्या रस्त्यावर आपण चालूया आणि नक्कीच तुमची सोबत सगळ्यांशी मिळाली तर आपण हे नक्कीच जे शिवधनुष्य आहे ते चांगलं उचलू शकतो. नक्कीच. तर शेतकरी बांधवांनो, हे जे समुद्री शैवालापासूनचं खत आहे त्याचा वापर हा आपल्याला खूपच फायदेशीर असा आहे आणि मला वाटतं याला काहीही पैसे फारसे पडणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही ते तुमच्या घरामध्ये सुद्धा तयार करू शकता आणि तुमच्या शेतीसाठी त्याचा वापर नक्कीच करू शकता. तेव्हा या खत निर्मितीचा विचार नक्की करा, कारण नुसतंच खत मिळणार नाही आहे तुम्हाला, तर त्यामधून एक रोजगारसुद्धा तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि समुद्री शैवालापासून खत निर्मिती याविषयी खरोखरच खूप छान माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. आताच आपण समुद्री शैवालापासून खत निर्मिती याविषयी प्राध्यापक परेश गुरव यांच्याशी ऋचा गद्रे यांनी केलेली बातचीत ऐकलीत.
यानंतर जाणून घेऊया हवामानावर आधारित कृषी सल्ला. नमस्कार मंडळी. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 18 आणि 19 मार्च रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 20 आणि 21 मार्च रोजी हवामान कोरडं राहील. कमाल तापमानाबाबत 18 आणि 19 मार्च दरम्यान कोणताही लक्षणीय बदल होणार नाही. त्यानंतर 20 मार्चपासून कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच दिनांक 18 ते 22 मार्च रोजी वाऱ्याचा वेग 2.5 ते 5 किलोमीटर प्रति तास या दरम्यान असण्याची शक्यता आहे. मेघ आच्छादन निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तसंच 19 आणि 20 मार्चला मात्र आच्छादन अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार कोकण विभागात दिनांक 22 ते 28 मार्च दरम्यान पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या कालावधी दरम्यान उत्तर आणि दक्षिण कोकण विभागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. तसंच किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त असू शकतं. मंडळी, 18 आणि 19 मार्च रोजी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा असण्याची शक्यता असल्यामुळं नव्यानं लागवड केलेल्या सुपारी आणि नारळ रोपांचं तसंच आंबा आणि काजू कलमांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना काठ्यांचा आधार द्यावा. मोकळ्या जागेमध्ये वाळवण्यासाठी ठेवलेलं कडधान्य पिकांचं आणि काजू बियांचं पावसापासून आणि ओलाव्यापासून संरक्षण करण्यासाठी सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी त्यांना हलवावं. तसंच विजांपासून संरक्षणाकरता आणि विजांच्या लखलखाटाचा अंदाज घेण्याकरता भारतीय हवामानशास्त्र विभागानं विकसित केलेल्या दामिनी ॲपचा वापर करावा. मंडळी, सुरुवातीला जाणून घेऊया कडधान्यांविषयी. मूग पिकामध्ये साधारणतः 15 ते 18 दिवसांनी कोळपणी करावी. तसंच 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं सुमारे 5 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आता कुळीथ पिकाविषयी. कुळीथ पिकाच्या शेंगा पिवळसर रंगाच्या दिसू लागताच पानं वाळून गळण्यास सुरुवात झाल्यावर पिकांची काढणी सकाळच्या वेळी कापून करावी. पावसाची शक्यता असल्यानं परिपक्व झालेल्या कुळीथ पिकाची शक्य तितक्या लवकर काढणी करावी आणि तात्काळ सुरक्षित झाकलेल्या ठिकाणी ठेवावं. वाल पिकाच्या शेंगा जसजशा वाळतील तसतशी शेंगांची तोडणी करावी. शेंगांची तोडणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. त्यामुळं शेंगा फुटणं, तडे जाणं टाळता येतं. शेंगांची तोडणी पूर्ण झाल्यावर 4 ते 5 दिवस शेंगा कडक उन्हात वाळवल्यानंतर त्याची मळणी काठीनं झोडपून करावी आणि मग दाणे वेगळे करावेत. वाल हे द्विदलवर्गीय पीक असून त्यावर साठवणुकीमध्ये भुंगा लागतो. भुंग्याचा उपद्रव टाळण्यासाठी वालाचे दाणे वाळवून त्यावर मातीच्या खळीचा थर देऊन चांगले सुकवून ठेवावेत. राखेमध्ये वालाचं बी ठेवल्यास भुंगा लागत नाही. तसंच परिपक्व झालेल्या वालीच्या शेंगांची शक्य तितक्या लवकर काढणी करावी आणि नुकसान टाळण्यासाठी ते तात्काळ सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी ठेवावं. मोकळ्या जागेमध्ये वाळवण्यासाठी ठेवलेलं वालीच्या शेंगांचं पावसापासून तसंच ओलाव्यापासून संरक्षण करण्यासाठी सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी ते हलवावेत. आता जाणून घेऊया आंब्याविषयी. काही भागांमध्ये आंबा काढणीला तयार झालेला आहे. या तयार झालेल्या फळांचा गर्द हिरवा रंग जाऊन फिकट पिवळसर हिरवा रंग होतो. देठाजवळ खड्डा पडतो आणि दोन्ही खांदे उंचावतात आणि झाडावरून एखाद दुसरं पिकलेलं फळ गळून पडतं. मंडळी, पावसाची शक्यता असल्यामुळे परिपक्व आंबा फळांची शक्य तितक्या लवकर काढणी करून काढलेल्या फळांचं नुकसान टाळण्यासाठी ते सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी ठेवावेत. हापूस आंबा फळातील साका कमी करण्यासाठी नूतन झेल्याच्या सहाय्यानं 14 आणि पक्वतेची फळं अलगद देठासह काढावीत आणि सावलीत ठेवावीत. सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 4 नंतर ही काढणी करावी. काढलेल्या फळांचं तापमान वाढल्यास साका आढळतो, म्हणून फळं उन्हात ठेवू नयेत. तसंच वाहतूक करताना फळं झाकून न्यावीत. आंब्यामध्ये फळकूच हा काढणी पश्चात प्रमुख बुरशीजन्य रोग दिसतो. यासाठी फळं काढल्यानंतर पिकण्याच्या अवस्थेपर्यंत फळांवर तपकिरी काळ्या रंगाचे चट्टे दिसून फळं कुजतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यासाठी फळं काढणीनंतर 52°C पाण्यात 10 मिनिटं बुडवून काढावीत. अशी फळं खोक्यात भरावीत किंवा पिकण्यासाठी आडीत ठेवावीत.
आंबा फळांचं फळमाशीपासून तसंच प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसंच फळांचा आकार आणि वजन वाढवून डागविरहित फळांसाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं दिलेल्या शिफारसीनुसार 25 बाय 20 सेंटीमीटर आकाराच्या कागदी पिशव्यांचं आवरण घालावं. आवरण घालताना फळाच्या देठाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. मंडळी, आंबा फळावर फळमाशीचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो, ज्यामुळं किडलेली फळं गळून पडतात. अशा परिस्थितीत बागेतल्या गळलेल्या फळांना वेळीच गोळा करावं आणि नष्ट करावं. तसंच आंबा फळांचं फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी फळमाशी रक्षक सापळे प्रति एकर 2 या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या फांद्यांवर लावावेत. आंबा पिकात फळधारणा झालेली असल्यास जिथं उपलब्ध आहे तिथं प्रति झाड 15 दिवसांनी 150 ते 200 लिटर पाणी द्यावं. अशा प्रकारे 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मात्र फळं काढणीला तयार होण्याच्या 1 महिना अगोदर झाडाला पाणी देण्याचं बंद करावं, म्हणजे फळांच्या गुणवत्तेवर आणि टिकाऊपणावर अनिष्ट परिणाम होत नाही. आंबा पिकामध्ये फळं तडकण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी पाण्यामध्ये विद्राव्य असलेल्या बोरान द्रावणाची 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. दमट हवामानामुळं आंब्याच्या विकसित होणाऱ्या फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हा प्रादुर्भाव आढळला तर कार्बेंडाझिम 12% अधिक मेन्कोझेब 63% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारणी करावी. ही फवारणी काढणीपूर्वी फक्त 1 महिन्यापर्यंतच करावी. आता जाणून घेऊया काजूविषयी. 2 दिवस आड पक्व काजू बी आणि बोंडूची वेचणी करून बी बोंडूपासून वेगळं करून काजू बी स्वच्छ पाण्यानं धुवावी. नंतर ती उन्हामध्ये 3 दिवस वाळवावी. बियांची एकसारखी वाळवणी होण्याकरता दर 2 तासांनी बियांची उलटपालट करावी. 3 दिवस वाळवणी झालेली काजू बी थंड करून गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावी. काजू बीची उगवण क्षमता तसंच गराची प्रत चांगली राखण्याकरता बाजारपेठेमध्ये उपलब्ध प्लॅस्टिक खोळीमध्ये हवाबंद करून नंतर गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावीत. पावसाची शक्यता लक्षात घेता परिपक्व काजू बियांची शक्य तितक्या लवकर काढणी करावी आणि काढलेल्या बिया तात्काळ सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी ठेवाव्यात. नवीन लागवड केलेल्या कलमांना पहिल्या 2 वर्षांमध्ये उन्हाळ्यात 8 दिवसाच्या अंतरानं 30 लिटर पाणी प्रति कलम याप्रमाणे द्यावं. तसंच सुपारी आणि नारळाला उन्हाळ्यामध्ये 4 ते 5 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं. मंडळी, आता भाजीपाल्याविषयी. वांग्याची काढणी रंग सतेज, चमकदार आणि फळं कोवळी असताना करावी. मिरचीची काढणी करताना हिरव्या मिरच्यांसाठी 2 ते 2.5 महिन्यांनी तर सुक्या लाल मिरच्यांसाठी मिरची पूर्ण पक्व झाल्यावरती काढणी करावी. वाहतुकीचं साधन आणि बाजारपेठेचं अंतर लक्षात घेऊन टोमॅटोची काढणी हिरवी पक्व फळं, फिकट फळं आणि पक्व फळं आणि पूर्ण पक्व फळं अशा प्रकारे करावी. आता जाणून घेऊया कलिंगडाविषयी. काही भागामध्ये कलिंगड काढणीला तयार झाला आहे. फळाच्या देठाजवळील बाळी सुकलेली असेल तर फळ तयार झालं आहे असं समजावं. तयार फळावर हातानं ठोकल्यास मंद आणि भरलेला बद असा आवाज येतो, तर कच्च्या फळावर ठोकल्यास धातूवर ठोकल्यासारखा तीक्ष्ण आवाज येतो. जमिनीला लागलेल्या फळाच्या भागाचा पांढुरका रंग बदलून पिवळसर रंग झाला की फळ काढायला तयार झालं आहे असे देखील समजता येते. मंडळी, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस वर्तवला गेला आहे. त्याचा विचार करून कलिंगड फळांची शक्य तितक्या लवकर काढणी करून काढलेल्या फळांचं नुकसान टाळण्यासाठी ते सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी ठेवावेत. मंडळी, भेंडी पिकाची पेरणी होऊन 2 ते 3 आठवडे पूर्ण झाले असल्यास रोपांची विरळणी करावी. त्याचवेळी खुरपणी करून तणांचं नियंत्रण करावं. भेंडी पेरणीनंतर 1 महिना पूर्ण झाला असेल तर प्रतिगुंठा 700 ग्रॅम युरिया खताची पहिली हप्त्याची मात्रा द्यावी. पिकाच्या गरजेनुसार 7 ते 8 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं. उन्हाळी भेंडी पिकावर तुडतुडे आणि मावा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतोय. रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी पिकामध्ये पिवळा चिकट कागदाचे सापळे लावावेत. प्रादुर्भाव दिसून आला तर याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30% प्रवाही 10 मिलीलिटर किंवा लॅम्डासाहेलोथ्रिन 5% प्रवाही 6 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. आता जाणून घेऊया काळी मिरीविषयी.
काळी मिरीच्या घोसातील 1 ते 2 दाणे पिवळे किंवा तांबडे लाल होताच मिरची काढणी करावी आणि दुसऱ्या दिवशी मिरीचे दाणे घोसापासून वेगळे करून बांबूच्या करंडीत किंवा मलमलच्या कापडामध्ये भरून उकळत्या पाण्यात 1 मिनिट बुडवावेत आणि उन्हामध्ये 3 ते 4 दिवस वाळवावेत. मंडळी, आता जाणून घेऊया पशुपालनाविषयी. वाढत्या तापमानाचा विचार करून पशुधनाला दिवसभर पुरेशा प्रमाणात स्वच्छ, ताजं आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून त्यांच्या शरीराचं तापमान संतुलित राहील. उष्माघाताचा ताण कमी करण्यासाठी 1% गूळ आणि 0.5% मीठ यांचं द्रावण स्वतंत्रपणे तयार करून चाऱ्यावर शिंपडावं. तसंच दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावरही थंड पाणी शिंपडावं. शक्य असल्यास गोठ्यामध्ये फॉगरची व्यवस्था करून गोठ्याचं तापमान कमी ठेवावं आणि जनावरांना आराम मिळेल असं पाहावं. दुपारी तीव्र उन्हाच्या काळात जनावरांना चरायला बाहेर सोडू नये. कुक्कुटपालनाच्या बाबतीतही कुक्कुटपालन शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावीत आणि पक्ष्यांना पाण्याचा सतत आणि पुरेसा पुरवठा होईल असं पाहावे. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी सकाळी लवकर आणि संध्याकाळी पक्ष्यांना खाद्य द्यावं. तसंच कुक्कुट शेडच्या छतावर गवत, भाताचा पेढा किंवा नारळाच्या झावळ्या आच्छादित कराव्यात. अतितीव्र उष्णतेच्या कालावधीमध्ये शेडचं तापमान कमी करण्यासाठी छतावर पाणी शिंपडावं. तर मंडळी, हा होता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचं केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. बरं आहे तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय. उद्याच्या कार्यक्रमात आपण ऐकाल गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. याचं लेखन केलंय अर्चना देवधर यांनी, तर सहभागी कलाकार आहेत रुचा गद्रे, विद्या तावडे आणि मोरेश्वर जोशी. बरं आहे तर मंडळी, आता मला निरोप द्या. पुन्हा भेटूया. नमस्कार.